जातीनिहाय जनगणनेला विरोध नाही, मात्र त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा असं सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नवी भूमिका जाहीर केली। भाजप आणि संघ परिवारात संभ्रम असलेल्या या मुद्द्यावरती 2 दिवसात भूमिका बदलण्याची वेळ संघावरती का आली हा सुद्धा प्रश्न आहे। जातीनिहाय जनगणनेला विरोध नसल्याचं सांगत भाजपाचा मार्ग संघाने सुकर केला का हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे। पाहूया या विषयीचा सविस्तर रिपोर्ट। ये जातिगत जनगणना करने का ये वही लाभ है, ये लाभ बताकर यदि करते यदि उसमें से कोई लाभ है तो करना चाहिए। हमें तो उसमें कोई लाभ नहीं दिखता, हमें उसमें हानि दिखती है, क्योंकि ये ऐसा करेंगे तो भाव एक समाज में ऐसा भाव होगा कि ये लोग ज्यादा है, हम लोग कम हैं इस प्रकार, और उसमें फिर से वो भावना आ सकती है जैसे पुराने काल में आई और जो हम भुगत रहे इतने वर्षों से। तो विषमता का जो मूल है उस मूल को बढ़ावा देना ये कोई ठीक नहीं। उसका लाभ बताए ना, जो करने वाले जो बोलते हैं कि होनी चाहिए तो लाभ बताए उसका क्या लाभ है। मंगळवारी जातीनिहाय जनगणनेला विरोध असल्याची भूमिका संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर घाडगे यांनी मांडली होती। नागपूरच्या संघ मुख्यालयात रेशीम बागेत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांचं बौद्धिक पार पडलं होतं। संघाची कार्यपद्धती, भूमिका यांची माहिती करून देतानाच जातीनिहाय जनगणनेला संघाचा विरोध असल्याचं या बौद्धिकात स्पष्ट करण्यात आलं होतं। जातीयता नष्ट व्हावी हा संघाचा विचार असल्याने जातीनिहाय जनगणनेला विरोध असल्याचं तेव्हा सांगण्यात आलं होतं। मातृ संघटनेनंच विरोध केल्याने जातीनिहाय जनगणनेला भाजपाचा पाठिंबा आहे की नाही या मुद्द्यावरती भाजपाचेही नेते संभ्रमात होते। आरएसएसने अशी कोणतीही भूमिका घेतली नाही। संघाने फक्त एक सूतवाच केलं की काही राजकीय पक्ष हे सत्तेची सीडी चढण्यासाठी विकास, देशाचा गौरव यापेक्षाही जातीमध्ये जातीचं विष कालवण्याचा प्रयत्न करतायत। संघाची भूमिका ही आमची भूमिका आहे। देशामध्ये जाती व्यवस्था म्हणजे त्याच्याबद्दलची मांडलेली संघाची भूमिका ही आमच्या प्रत्येकाची भूमिका आहे, त्याच्यामध्ये चर्चा नाही। केवळ राज्यातच नाही तर देशातही भाजप जातीनिहाय जनगणनेच्या बाजूने की विरोधात हा संभ्रम असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2 दिवसात भूमिका बदलत जातीनिहाय जनगणनेला विरोध नसल्याचं आता स्पष्ट केलंय। संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकातून संघाची भूमिका स्पष्ट केली आहे। संघाची नेमकी भूमिका काय आहे ते पाहूया। भेदभाव रहित, विषमतेपासून मुक्त, समरसता आणि सामाजिक न्यायावरती आधारित हिंदू समाज या लक्ष्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत आहे। विभिन्न ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास राहिले हे सत्य आहे। या घटकांच्या उत्थानासाठी, विकासासाठी आणि सशक्तीकरणासाठी निरनिराळी सरकारं अनेक योजना तरतुदी करतात, त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे। गेल्या काही काळापासून जातीनिहाय जनगणनेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। संघाचं मत आहे की याचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी व्हावा। सामाजिक समरसता आणि एकात्मता कोणत्याही कारणामुळे खंडित होऊ नये हे जातीनिहाय जनगणना करताना सर्व पक्षांनी सुनिश्चित करावं। जातीनिहाय जनगणनेवरती अधिकृत भूमिका संघाने जाहीर केल्याने भाजपासमोरचा मोठा पेच सुटल्याचं मानण्यात येत आहे। बिहारमध्ये झालेल्या जातीनिहाय जनगणनेनंतर याची मागणी देशात जोर धरू लागली होती। इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांकडून आणि अनेक राज्यात या मागणीने जोर धरला। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप या मुद्द्यावरती संभ्रमात दिसली होती। जातींचं विभाजन करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते, तर जातीनिहाय जनगणनेला विरोध नाही, योग्य वेळी निर्णय घेऊ असं अमित शाह सांगत होते। कल से कांग्रेस ने एक अलग लाभ आरोपना शुरू कर दिया है। ये कांग्रेस के नेता कहते हैं जितनी आबादी उतना हक। मैं कहता हूं इस देश में अगर सबसे बड़ी कोई आबादी है तो वो आबादी गरीब है, और इसलिए मेरे लिए गरीब ही सबसे बड़ी आबादी है और गरीब का कल्याण यही मेरा मकसद है। भारतीय जनता पार्टी ने कभी इसका विरोध नहीं किया है, परंतु बहुत सोच समझकर निर्णय करना पड़ता है, उचित समय पर हम बताएंगे। हिंदुत्व आणि विकासाच्या नावावरती नरेंद्र मोदींचा अश्वमेध रोखण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला होता।
भाजपाच्या हिंदुत्वाला मात देण्यासाठी विरोधकांकडून जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा समोर आला. देशातील नव्या लोकसंख्येच्या आधारावरती आरक्षणाच्या फेररचनेची मागणी केली जाऊ लागली. देशात असलेल्या मोदी आणि धर्माच्या लाटेसमोर जातीय अस्मिता वादाचं नवं आव्हान म्हणून समोर आली. लोकसंख्येत अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींची लोकसंख्या 75% पोहोचली. हिंदू बहुसंख्य असलेल्या 80% लोकसंख्येत जातीनिहाय जनगणनेमुळे अस्मितेचा आणि आरक्षण लाभाचा संघर्ष सुरू झाला. जातीनिहाय जनगणनेच्या निमित्ताने भाजपाला रोखण्याचं इंडिया आघाडीचं ध्येय आहे. जातीनिहाय जनगणनेचा हा मुद्दा विचारात घेऊन आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जनगणनेच्या बाजूने कौल दिलेला दिसतोय. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची भूमिकाही या निमित्ताने स्पष्ट झाल्याचं मानण्यात येत आहे. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह संदीप साखरे, पुढारी न्यूज, नागपूर.